चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितामध्ये जे बेसिक आहेत ते बेसिक आपण शिकणार आहोत. जसं की संख्या व संख्यालेखन पद्धती, म्हणजे आपण संख्या कशा लिहितो आणि त्याची पद्धत कशी आहे हे आपलं बेसिक आहे. जर समजा आपल्याला कोणतंही ज्या चार क्रिया गणितामध्ये ज्या मूलभूत क्रिया आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, या आपल्याला वारंवार करावं लागते, परंतु याची लेखन पद्धती कशी आहे ते आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला समजलं तर नंतर आपल्याला बेरीज करत असताना जसं एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक, शतकाच्या खाली शतक आपल्याला लिहून त्या पद्धतीने आपल्याला बेरीज करायची असते. तर आपल्याला संख्या म्हणजेच नंबर आणि नंबर मेथड म्हणजे संख्या आणि संख्यालेखन पद्धती गणितामध्ये कशा पद्धतीने लिहिली जाते ते आपण आज शिकणार आहोत. बरोबर आहे. हे जे संख्या आणि संख्यालेखन पद्धती आहे, आज स्पर्धेचं युग आहे आणि आता 4था वर्ग म्हणा, 5वा वर्ग म्हणा, 7वा वर्ग म्हणा, 8वा वर्ग म्हणा, यांना स्कॉलरशिप एक्झाम असते. त्यासोबतच 5व्या वर्गामध्ये नवोदयचीच परीक्षा असते, त्यासोबतच सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा असते. तर हे जे आपलं बेसिक जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर माहीत राहिलं तर आपण संख्येची स्थानिक किंमत असो, दर्शनी किंमत असो, किंवा आपल्याला स्थानिक किमतीमधला फरक विचारतात किंवा स्थानिक किमतीमधली बेरीज विचारतात, तर दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू काय आहे तर ते आज आपण इथे बघणार आहोत. बरोबर. तर आपल्याला जे गणितामध्ये जे 0 पासून तर 9 पर्यंतचे अंक आहेत, बरोबर, 0, 1, 2, 0 म्हणजे 0, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या अंकाचाच पूर्णपणे खेळ म्हणजे गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे. बरोबर. तर पूर्वी हा नेमका जे 0 आहे, आपण बऱ्याचदा म्हणतो की 0 म्हणजे काहीच नाही, 0 म्हणजे काहीच नाही असं नाही. तर तो 0 जेव्हा संख्येच्या उजवीकडे जेव्हा तो लागतो तेव्हा त्याला खूप महत्त्व होतं. जसं याला काहीच महत्त्व नाही, हे 5च आहे, परंतु हेच जर अंक 5च्या उजवीकडे लिहिल्या गेलं तर हे किती झाले, 5चे. मग 0 म्हणजे काहीच नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण 0ला खूप महत्त्व आहे. तर हा जो 0 आहे तो शून्याचा शोध आपल्या भारतात लागला, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी तो शून्याचा शोध लावला ते शास्त्रज्ञ होते आर्यभट्ट. आणि आर्यभट्ट या शास्त्रज्ञांनी शून्याचा पहिल्यांदा उपयोग केला, म्हणजे आर्यभट्टीय नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये शून्याचा शोध, शून्याचा उपयोग त्यांनी पहिल्यांदा गणितामध्ये त्याचा वापर केला. म्हणजे आर्यभट्ट हे खूप प्राचीन काळामध्ये म्हणजे 5व्या 6व्या शतकामध्ये होऊन गेलेले गुप्त काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य, तुम्ही नाव ऐकले असेल, चंद्रगुप्त मौर्य जे इतिहासामध्ये गुप्त काळातले ते खूप मोठे राज्य होते चंद्रगुप्त मौर्य. त्यांच्याकडे देखील नवदरबार होता आणि त्या नवदरबारामध्ये आर्यभट्ट नावाचे गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्या शून्याचा शोध लावलेला आहे आणि त्यांनी आर्यभट्टीय नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यासोबतच आर्य सिद्धांत नावाचा देखील ग्रंथ लिहिला. आपल्याला त्या इतिहासामध्ये जायचं नाही, आपल्याला गणितामध्येच राहायचं आहे. तर शून्याचा उपयोग त्यांनी पहिल्यांदा आर्यभट्टांनी केलं आणि त्याच्यानंतर शून्याचे विविध उपयोग आहेत ते मात्र ब्रह्मगुप्त हे जे गणितज्ञ होते त्यांनी मग कोणत्याही संख्येमध्ये, जसं आता 2 ही संख्या आहे तर कोणत्याही संख्येमध्ये 0 जर मिळवलं तर तीच संख्या राहते, अशा पद्धतीचे वेगवेगळे उपयोग मग ब्रह्मगुप्त या खगोलशास्त्रज्ञांनी, या गणितज्ञांनी त्याचे गणितीय उदाहरणं करून स्पष्ट दाखवले आहेत.
परंतु शून्याचा शोध कोणी लावला तर आपले भारतीय आहेत, ते खगोल तज्ज्ञ होते, गणितज्ञ होते, आर्यभट्ट यांनी लावलेला आहे. तर आपल्याला जे 0 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत त्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत माहीत असणे गरजेचं आहे. आज म्हणजे टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि मुलं जास्तीत जास्त मोबाईलमध्ये आहेत. मग मोबाईल मुलांना हाताळणे खूप सोपं वाटते आणि ते आईचा असो वडिलांचा असो मोबाईल घेतात. तर मोबाईल नंबर जसं ते पाठ करतात तसं ते संख्या देखील आपले पाठ केले पाहिजे. जसं आता इथे माझा मोबाईल नंबर लिहितो, बरोबर आहे, हा माझा मोबाईल नंबर. तर आता यांची संख्या लिहिल्यानंतर त्या संख्येचं वाचन प्रत्येक विद्यार्थ्याला यायला पाहिजे. पहिल्यांदा संख्या लिहिल्यानंतर त्या संख्येची डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती, जे इकडची जी आहे ती डावी बाजू आणि इकडची जी आहे उजवी बाजू. आणि आपण वाचन करत असताना इकडून वाचन नाही करत, इकडून वाचन करतो, म्हणजे उजव्या बाजूकडून वाचन करतो. म्हणजे उजवीकडचा जो पहिला अंक असतो तो एकक, दुसरा अंक असतो तो दशक, दशक म्हणजे 10, तिसरा अंक जो असतो शतक. हा जो शतक आहे हा सेपरेट वाचायचा असतो. एकक आणि दशक हा एकत्र मिळून वाचायचा असतो. त्याच्यानंतर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हा लक्ष, 10,00,000, कोटी, 10 कोटी आणि अब्ज. अशा पद्धतीने आणि प्रत्येक मोबाईलचा जो क्रमांक असतो, जसा आधार कार्डचा जो क्रमांक आहे 12 आकडी असतो, तसा आपल्या मोबाईलचा जो क्रमांक असतो तो 10 आकडी असतो. जर 10 आकडी असते तर 10 आकड्यापर्यंत विद्यार्थ्यांना वाचता यायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून ते जर मोबाईल नंबर जर पाठ करत असतील तर त्यांचं वाचन देखील त्यांच्याकडून व्हायला हवं. यासाठी म्हणून आपण या पद्धतीने केलेलं आहे. हे जे शतक आहे हेच फक्त सेपरेट वाचतात, बाकीचे जोडी जोडीनं वाचतात. एकक आणि दशक जोडीनं वाचतात, 1000 आणि 10,000 जोडीनं वाचतात, लक्ष आणि 10,00,000 जोडीनं वाचतात, कोटी आणि 10 कोटी जोडीनं वाचतात. मग शतक जेव्हा वाचत असतो तेव्हाच आपल्याला सेपरेट वाचायचं असते. आणि आपण इथे संख्या शिकत असताना स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे स्थानिक म्हणजे स्थानानुसार ज्याची किंमत बदलते असे म्हणजे स्थानिक किंमत. म्हणजे त्यालाच इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, प्लेस व्हॅल्यू. जर समजा मी एखादी इथं संख्या लिहिली, तर या 2 ची प्लेस व्हॅल्यू किती, या 9 ची प्लेस व्हॅल्यू किती, या 4 ची प्लेस व्हॅल्यू किती, या 8 ची प्लेस व्हॅल्यू किती, म्हणजे याच्या स्थानानुसार ते बदलते. आता ते एकक स्थानामध्ये आहे त्यामुळे जेवढे अंक राहील तेवढीच त्याची प्लेस व्हॅल्यू राहील. इथं 9 आहे, दशक स्थानामध्ये आहे, दश म्हणजे 10 म्हणजे 10 म्हणजे इथं जो अंक राहील त्याच्यावर एक शून्य द्यायचा म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू किती होईल, 90. किती होईल 90. मग आता इथं जे शतक स्थानी जो अंक आहे 4, मग 4 वर 4 शतक किती होतात 400, मग त्याची प्लेस व्हॅल्यू किती होईल 400. आणि ज्याची इथं हजारव्या स्थानी 8 आहे मग 8 ची प्लेस व्हॅल्यू किती होईल 8,000. ज्याला हे समजत नाही त्यांनीही देखील प्लेस व्हॅल्यू चांगल्या पद्धतीने लिहू शकतात. कसं, आता जसं 2 ची प्लेस व्हॅल्यू 2 आहे, बरोबर. ह्या 9 ची प्लेस व्हॅल्यू किती, 9 च्या समोर किती अंक आहे, एक अंक आहे, मग त्या 9 वर 0 द्यायचा, एकच 0 द्यायचा. या 4 ची प्लेस व्हॅल्यू 4 च्या समोर किती अंक आहे, 2 अंक आहे, मग 4 वर 2 0 द्यायचे, बस त्याची प्लेस व्हॅल्यू झाली. 8 च्या समोर किती अंक आहेत, 1 2 3 अंक आहे, मग 8 च्या समोर 3 0 द्यायचे, 3 शून्य द्यायचे, ते म्हणजे 8 ची काय होईल प्लेस व्हॅल्यू होईल, बरोबर. तर हे झालं प्लेस व्हॅल्यू. जसं संख्या आहे त्याची स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत स्थानानुसार त्याची बदलते. हे
आता 1000 आहे, 10,000 होईल, लक्ष होईल, 10 लक्ष होईल, कोटी होईल, 10 कोटी होईल, तरी देखील त्याची स्थानिक किंमत आपल्याला लिहिता आली पाहिजे. त्याचं विस्तारित रूप देखील आपल्याला लिहिता यायला पाहिजे. याच पद्धतीने विस्तारित रूप आपल्याला लिहिता येईल. आता संख्या व संख्यालेखन पद्धतीमध्ये ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी मी लिहून घेतलेल्या आहे आणि त्या गोष्टी मी तुम्हाला परिपूर्ण सांगणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दर्शनीय किंमत. दर्शनीय किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू. आपला स्वतःचा फेस कधी बदलतो का? फेस बदलत नाही. त्यामुळे जो अंक आहे याची फेस व्हॅल्यू 30 राहील, ह्याचे 9 ची फेस व्हॅल्यू 30 राहील, या 4 ची फेस व्हॅल्यू 4च राहील, या 8 ची फेस व्हॅल्यू 8च राहील. फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनीय किंमत. दर्शनीय किंमत बदलत नाही, परंतु स्थानिक किंमत मात्र स्थानानुसार बदलते. जसं आता इथं 2222 हे जर लिहिलो तर या 2 ची स्थानिक किंमत 2, या 2 ची स्थानिक किंमत 20, या 2 ची स्थानिक किंमत 200, या 2 ची स्थानिक किंमत 2000. या सर्वांची जर बेरीज केली तर एवढीच येते 2222. आपण हे प्लेस व्हॅल्यू काढली. पण फेस व्हॅल्यू म्हटलं तर प्रत्येक अंकाची फेस व्हॅल्यू ही तीच राहते आणि सारखीच राहते. तर मला असं वाटते की तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू याच्यामधला फरक तुम्हाला समजला असेल. तर आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊ. 10 पटींनी किंमत कमी होत जाते. आता इथं हा मोबाईल नंबर लिहिलेला आहे, म्हणजे हे संख्या लिहिलेली आहे, 10 आकडे लिहिलेले आहेत, 10 नंबर लिहिलेले आहेत, बरोबर. तर या 9 ही जी संख्या आहे, हे जे 9 आहे, 9 स्थानिक किंमत त्याची 9, याची स्थानिक किंमत 40, याची स्थानिक किंमत 900, याची स्थानिक किंमत 8000, याची स्थानिक किंमत 40000, याची स्थानिक किंमत किती होईल? तर या 5 वर 5 शून्य द्यायचे. आता 5 वर 5 शून्य दिलं तर किती होईल? किती होईल? 5 लाख. म्हणजे एक म्हणजे लाखावर किती शून्य असतात? 5 शून्य असतात. हे आपल्याला समजून येईल. पण इथं 10 पटीने किंमत कमी होत जाते. जसं आपण इथं लिहिलेलं आहे एकक. एकक म्हणजे 1, दशक. दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100, हजार म्हणजे 1000, 10,000 म्हणजे 10,000, लक्ष म्हणजे 1 लक्ष. म्हणजे ही इकडची जी संख्या आहे ती प्रत्येक वेळी 10 पटीने वाढतात. पट म्हणजे काय? तर गुणाकार. पट म्हणजे काय? गुणाकार. म्हणजे 1 ची 10 पट. जसं इथं जर समजा 9 आहे, इथं 4 आहे, म्हणजे या 9 ची स्थानिक किंमत 9च आहे, पण याच्या 4 पट म्हणजे 10 पटीनं ते काय होते किंमत. जसजसं आपण डावीकडे येत जाऊ तसतसं त्याची किंमत काय होत जाईल? वाढत जाईल. म्हणजे 10 पटीने किंमत कमी होत जाते. म्हणजे इकडून जर पकडलं तर 10 वाढत म्हणजे कमी होत जाते, पण इकडून जर उजवीकडून जर पकडलं तर काय होईल? वाढत 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 जाते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. त्यानंतर जे संख्या म्हणजे नंबर. नंबर म्हणजे सम. सम म्हणजे आपण काय म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? इवन. आणि विषमला काय म्हणतो? ऑड. विषम, सम आणि विषम. मूळ म्हणजे प्राईम नंबर आणि संयुक्त म्हणजे कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर संयुक्त संख्या. म्हणजे समसंख्या कोणाला म्हणायचं, विषम संख्या कोणाला म्हणायचं, मूळ संख्या कोणाला म्हणायचं, संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं. आपल्याला 1 ते 100 पर्यंत संख्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये कोणती संख्या सम आहे, कोणती संख्या विषम आहे, कोणती संख्या मूळ आहे, कोणती संख्या संयुक्त आहे, हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये आपण असतो त्यावेळी नवोदयची परीक्षा असो, सैनिक स्कूलची परीक्षा असो किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, त्यामध्ये आपल्याला 1 हा जो अंक आहे तो 1 हा अंक संयुक्त म्हणजे मूळही नाही आणि संयुक्तही नाही, बरोबर. तर सम कशाला म्हणतात? की ज्याच्या एकक स्थानी
0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक असतील, ज्या संख्या आता समजा मी उदाहरणार्थ लिहिलो, ही संख्या लिहिलो 80, तर ही सम आहे की विषम आहे? तर याच्या एकक स्थानामध्ये पाहायचं. एकक स्थानामध्ये पाहायचं म्हणजे दिलेल्या संख्येच्या डायरेक्ट उजवीकडे पाहायचं. आता उजवी आणि डावी आपल्याला समजली पाहिजे. जसं आपण लिहितो, आपला हात जिकडे जाते ती म्हणजे उजवी आणि त्याच्या बाजूला जे असते ते म्हणजे डावी. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असेल तर ती म्हणजे समसंख्या. आणि 1, 3, 5, 7, 9 हे जर अंक असतील त्या संख्येच्या एकक स्थानी तर ते म्हणजे विषम संख्या. आता हे सम आणि विषम तुम्हाला कळलं असेल, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर समसंख्या, 1, 3, 5, 7, 9 हे जर अंक असतील तर विषम संख्या. आता प्रॉब्लेम येतो मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आपण 1 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्या आपण बघतो तेव्हा 1 ते 100 पर्यंत 25 किती आहेत? 25 काय आहेत? मूळ संख्या आहेत. आणि बाकीच्या ज्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत, म्हणजे कंपोजिट नंबर आहेत. कंपोजिट नंबर किती आहेत? 74 आहेत. तर आपल्याला 1 ते 100 पर्यंत ओळखत असताना बऱ्याचदा कन्फ्युजन होते आणि लहान मुलांना तर खूपच कन्फ्युजन होते. त्यासाठी आपण एक ट्रिक्स बनवलेली आहे. त्या ट्रिक्सनुसार जर आपण गेलं तर आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. जसं एखादी वाक्य आपल्याला नेहमी, जसं आपण एखादी गेम खेळत असलो तर आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी समजून येते. गेम खेळत राहिलं तर त्याच्यामध्ये ट्रिक्स बनवते, त्याच्यामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपण एकाग्रतेनं विद्यार्थी बघतो. त्याच पद्धतीने एखादी वाक्य आपण पाठ करून घ्यायचं. आणि शक्यतो लहान मुलांनी, म्हणजे तुमच्यासारख्या जे मुलं आहेत जे आज 5व्या वर्गात, 6व्या वर्गात, 7व्या वर्गात शिकत आहेत, त्यांनी मात्र थोडं मोबाईलपासून दूर राहिलं तर अतिशय बेटर राहील. कारण त्या मोबाईलवर जे गेम्स वगैरे ते येतात, ते गेम्सपेक्षा आपण अभ्यासाकडे जास्तीत जास्त फोकस आपला असला पाहिजे. जसं तर त्या मुलांसाठी जे मूळ संख्या ओळखण्यासाठी ज्या 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि त्या 25 मूळ संख्यासाठी आपण ट्रिक्स बनवलेली आहे. चाचा दोदोती दोदोती दोय, म्हणजे याचा अर्थ असा की ज्या 4 संख्या आहेत, 1 ते 10 मध्ये 4 संख्या आहेत, 11 ते 20 मध्ये 4 संख्या आहेत आणि 21 ते 30 मध्ये 2 संख्या आहेत, 31 ते 40 मध्ये 2 संख्या आहेत आणि 41 ते 50 मध्ये 3 संख्या आहेत. त्यानंतर 51 ते 60 मध्ये 2 संख्या आहेत आणि 61 ते 70 मध्ये 2 संख्या आहेत, 71 ते 80 मध्ये 3 संख्या आहेत, 81 ते 90 मध्ये 2 संख्या आहेत आणि 91 ते 100 मध्ये फक्त आणि फक्त एकच संख्या आहे. म्हणून तुम्ही फक्त चाचा दोदोती दोदोती दोय हे जरी वाक्य लक्षात ठेवलं तर तुम्हाला ज्या 25 ज्या मूळ संख्या आहेत त्या आपल्याला लक्षात राहू शकतात. आणि बाकीचे जे काही आहेत, बाकीच्या ज्या काही संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत, त्या कंपोजिट नंबर आहेत. जसं 1 ते 10 मध्ये 4 ज्या संख्या आहेत त्या कोणत्या आहेत? जसं 2, 3, 5, 7 ह्या 4 संख्या 1 ते 10 मध्ये 4 संख्या मूळ संख्या आहेत. त्यासोबतच 11 ते 20 मध्ये ज्या 4 संख्या आहेत, 11, 13, 17, 19 अशा पद्धतीने 4 संख्या आहेत. तर बाकीच्या ज्या आपल्याला नवोदयच्या परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न विचारतात की 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत किंवा 31 ते 40 मध्ये किती मूळ संख्या आहेत, तर ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. जर आपल्याला माहीत असले, चाचा दोदोती दोदोती दोय हे जर आपल्याला माहीत असले तर आपण मूळ संख्या शोधू शकतो आणि मूळ संख्या लवकर शोधू शकतो. आणि शक्यतो आपल्या त्या मूळ संख्या आपल्या पाठच ठेवलं ते कधीही बेटर राहते, कधीही चांगलं राहते. ओके. आता जे एक ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही संख्या नाही, बरोबर. मग पहिली मूळ संख्या कोणती? तर पहिली मूळ संख्या कोणती? पहिली आणि तीही सम असलेली जी मूळ संख्या आहे ती म्हणजे 2. त्यानंतरच्या बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या काय आहेत?
विषम संख्या आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे जोड मूळ संख्या. याला ट्विन संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असं देखील म्हणतात. तर जुळ्या मूळ संख्या, जोडमूळ संख्या ह्या एकूण 1 ते 100 मध्ये एकूण 8 आहेत. मी इथं 3 तुम्हाला दिलेल्या आहेत आणि 5 ज्या कोणत्या जोडमूळ संख्या आहेत त्या तुम्हाला सांगायचं आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क राहील, ते यूट्यूबवर सांगायचं आहे. म्हणजे जोडमूळ संख्या आपल्याला कशाला म्हणायचं की ज्या दोन संख्यांमध्ये, ज्या दोन दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या दोन संख्यांमध्ये 2चा फरक असतो. जसं आता 3 आणि 5 आहे, 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, 4 5 म्हणजे असं 2चा फरक आहे. 11 आणि 13 2चा फरक आहे. 29 आणि 31 याच्यामध्ये देखील 2चा फरक आहे. अशा एकूण जोडमूळ संख्या 8 आहेत. मी इथं 3 दिलेल्या आहेत, 5 मात्र तुम्हाला यूट्यूबवर म्हणजे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला 5 आणखी कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर. आता सर्वच गोष्टी जर आपण सांगत राहिलो तर तुम्ही मग ते विद्यार्थी या नात्यानं तुम्ही काहीच करणार नाही. त्यामुळे तो तुमच्यासाठी काय राहणार आहे, होमवर्क राहणार आहे. आणि बाकीच्या जे 5 जोडमूळ संख्या आहेत त्या तुम्हाला शोधून तुम्हाला लिहायच्या आहेत. कारण की जोडमूळ संख्या एकूण किती आहेत, 1 ते 100च्या दरम्यानमध्ये 8 आहेत. 3 येथे दिलेल्या आहेत, 5 तुम्हाला शोधायच्या आहेत. नंतरची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की त्यामध्ये या दिलेल्या दोन संख्यांमध्ये जो सामायिक असतो तो म्हणजे सामायिक फक्त एक हा असतो. सामायिक म्हणजे दोन्ही संख्यामध्ये 1चा भाग जातो. आता प्रत्येक संख्येमध्ये फक्त 1चा भाग आपण दिला तर तीच संख्या राहते. ओके. तर 3 मध्ये 3चा भाग जाते आणि 1चा भाग जाते. 8 मध्ये 1चा भाग जाते, नंतर 2चा भाग जाते, 4चा भाग जातो आणि 8चा भाग जातो. तर 3 आणि 8 ह्या जो दोन संख्या आहेत या दोन संख्यामध्ये सामायिक हा कोणता असतो, 1 हा सामायिक असतो. मग अशा ज्या संख्या आहेत अशा संख्यांना काय म्हणतात, सहमूळ संख्या म्हणतात. आता दुसरं उदाहरण, आता जसं इथं 4 आणि 9 दिलेला आहे. 4चं जर 4 मध्ये कशाचा भाग जातो, 1चा भाग जातो, 2चा भाग जातो, त्यानंतर 4चा भाग जातो. त्यानंतर 9 मध्ये कोणत्या संख्येचा भाग, 1चा भाग जातो. त्यानंतर 2चा भाग जात नाही कारण ती विषम संख्या आहे. बरोबर. त्यामुळे 3चा भाग जातो आणि 6चा भाग जात नाही, 4चा भाग जात नाही, 5चा भाग जात नाही, 8चा नाही जात, 7चा नाही जात, डायरेक्ट 9चा भाग जातो. आता आपण याचे अवयव पाडलेले आहेत, जसे 4चे अवयव पाडले आहेत आणि 9चे अवयव पाडले आहेत. या दोन्ही अवयवामध्ये जर आपण बघितलं तर 1 हा फक्त सामायिक आहे. त्यामुळे असं ज्या वेळेस एक हा एकच सामायिक असतो आणि बाकीचे जे फॅक्टर आहेत ते वेगवेगळे असते, अशा वेळेस ती जी संख्या आहे ती सहमूळ संख्या असते. ओके. इथपर्यंत समजलं. त्यानंतर आपल्याला संख्या तयार करा. म्हणजे आपल्याला अंक दिलेले असतात. मग अंक दिल्यानंतर 4 अंकी संख्या तयार करा किंवा 5 अंकी संख्या तयार करा, 6 अंकी संख्या तयार करा, लहान संख्या तयार करा, मोठी संख्या तयार करा, मोठ्यात मोठी संख्या तयार करा, लहानात लहान संख्या तयार करा, असं आपल्याला विचारते. त्यावेळेस आपल्याला समजा 0 3 5 9 हे जर अंक दिलेले असेल, या 3 अंकावरून मोठ्यात मोठी 4 अंकी आणि लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करा असं जर आपल्याला विचारलं तर आपण मोठ्यात मोठी जर विचारलं तर उतरत्या क्रमानं आपण अंक लिहायचे. म्हणजे 9 5 3 0 म्हणजे ही मोठ्यात मोठी संख्या होईल. पण आता लक्षात घ्या की आपल्याला 4 अंक दिलेला आहे आणि जर समजा उतरत्या क्रमानं लिहिलो, मोठ्यात मोठी मिळली. आता आपण चढत्या क्रमानं लिहिलं तर 0 3 5 9 तर ही जी 4 अंकी संख्या झाली का, ही तर 3च अंकी संख्या झाली. मग अशा वेळी 4 अंकी संख्या होईल का, मग अशा वेळेस आपलं जे उदाहरण आहे ते चुकते. तर अशा वेळेस काय करायचं
की शून्याला वगळता त्याच्यापेक्षा थोडा मोठा जो अंक आहे, आता हे जे 4 अंक दिलेले आहेत 0, 3, 5 आणि 9, तर अशा वेळेस 3 हा पहिल्यांदा लिहायचं, त्यानंतर 0 लिहायचं, त्यानंतर 5 लिहायचं, त्यानंतर 9 लिहायचं. मग 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती होईल? 3059 किंवा 3059 म्हणजे 59 अशा पद्धतीने, म्हणजे 4 अंकी मोठ्यात मोठी आणि 4 अंकी लहानात लहान अशा पद्धतीने आपल्याला संख्या करता येईल. त्यानंतरचा मुद्दा आहे 1 ते 100. 1 ते 100 मधील अंक कितीदा येतो? हा बऱ्याचदा नवोदयमध्ये भरपूरदा प्रश्न विचारलेला आहे की 1 ते 100 मध्ये 0 हा किती वेळा येतो, 1 हा अंक किती वेळा येतो, 2 हा अंक किती वेळा येतो, 3 हा अंक किती वेळा येतो, 4 हा अंक कितीदा येतो, 5 हा अंक कितीदा येतो, 6 हा अंक कितीदा येतो. तर अशा वेळेस काय करायचं की 0 हा अंक 1 ते 100 मध्ये आपण ज्या पद्धतीने अंक लिहित आहोत त्या पद्धतीने 0 हा अंक कितीदा येतो, तर 0 हा अंक 11 वेळा येतो. तर कसं? जसं की 1 पासून तर आपण 100 पर्यंतचं संख्या लिहिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही मोजून बघा, त्यामध्ये 0 हा 11 वेळा येतो, 1 हा 21 वेळा का बरं येतो? जेव्हा 11, 12, 13, 14, 15, 16 लिहितो तेच 10 वेळा होता म्हणजे, आणि असं पद्धतीने 1 हा 21 वेळा येतो आणि बाकीचे सर्व जे अंक आहेत ते 20 वेळा येत असतात. अशा वेळेस 0 हा 11 वेळा, 1 हा 21 वेळा आणि बाकीचे जेवढे काही संख्या आहेत तेवढेही 20-20 वेळा येत असतो. तर हे संख्या आणि संख्यालेखन पद्धती तर ही आहे, हे जर समजलं तर आपल्याला त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याविषयी आपण कन्फ्युजन राहणार नाही. त्यामुळे आपल्याला संख्या आणि संख्यालेखन पद्धती येणे खूप गरजेचं आहे. सध्या स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जे गणितामध्ये ज्या 4 मूलभूत क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, तर ते करत असताना या गोष्टी आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून तुम्हाला समजलं असेल, जर काही म्हणजे समजलं असेल आणि नसेल समजलं तर आपण आणखी पुन्हा याच्याविषयी आपण चर्चा नक्कीच करणार आहोत. म्हणजे संख्या कशा लिहिल्या जाते आणि त्याचे संख्या लेखनाची पद्धती कशी आहे हे आज आपण या पाठामध्ये बघितलेलं आहे. ओके.